महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल आपण प्रथम थोडक्यात बोलूया. भारतीय हवामानशास्त्र विभागाने हवामानविषयक दिलेल्या आकडेवारीवरून हा हवामान अंदाज मी आपणास देत आहे. आज बुधवार दिनांक 1 एप्रिल ते शनिवार दिनांक 4 एप्रिल या 4 दिवसात महाराष्ट्रावर 1008 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. तसेच हिंदी महासागराचे व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान सलग 4 दिवस 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होईल व त्यातून ढग निर्मिती होईल. त्याचवेळी प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ 19 अंश सेल्सिअस तर इक्वेडोरजवळ ते 25 अंश सेल्सिअस असल्याने त्या समुद्राचे पाणी थंड आहे आणि त्यामुळे तेथे हवेचे दाब अधिक आहेत. ला निनाचा परिणाम अद्यापही सुरू आहे. त्यामुळे सर्व बाष्प भारताचे पूर्व भागावर आणि महाराष्ट्राचे भागावर येत आहे. तिथे कमी हवेचे दाब असल्यामुळं हे सगळं घडत आहे. महाराष्ट्रावर ढग जमतील व या 4ही दिवशी हलक्या ते मध्यम स्वरूपात राज्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावाने पश्चिमेकडून व वायव्येकडून मोठ्या प्रमाणात ढग वाहून येतील आणि जेव्हा ढगातील तापमान उणे 40 अंश ते उणे 65 अंश सेल्सिअस असेल त्या भागात गारपिटीची शक्यता निर्माण होईल. या पुढील काळात जोपर्यंत प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान थंड राहील तोपर्यंत एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. आता गहू, हरभरा, कांदा या पिकांची काढणी केली असल्यास शेतमाल सुरक्षितपणे राहण्यासाठी ताडपत्रीने झाकून घ्यावा. उन्हात वाळत घातलेले धान्य पावसाची शक्यता लक्षात घेऊन गोळा करून झाकून घ्यावं. उन्हाळी हंगामातील पिकांना 8 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. त्याचप्रमाणे फळबागांमध्ये शक्य झाल्यास मल्चिंग करावं. तर एकूणच यापुढं तापमान वाढत जाणार आहे आणि जेव्हा तापमान वाढत जातं तेव्हा बाष्पीभवनाचा वेगही वाढत जातो. प्रतिदिनी 14 ते 15 मिलीमीटर इतकं पाणी बाष्पीभवनाचा वेग तासी राहतो किंवा दिवसाला राहतो आणि त्यातूनच आपल्याला बाष्पीभवनाचं प्रमाण वाढत जातं. पिकांची पाण्याची गरज वाढते, मानवाची पाण्याची गरज वाढते, जनावरांची पाण्याची गरज वाढते, कुक्कुटपालनाची पाण्याची गरज वाढते. त्यामुळं भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होईल अशा प्रकारे द्यावं आणि मानवाने देखील पाणी जास्तीत जास्त घ्यावं. त्यामुळं शरीराचं तापमान योग्य राखण्यात मदत होते. आता शेतकरी प्रश्नांची काही उत्तरं आपण थोडक्यात घेऊया. श्री सचिन घनवट विचारतात की पावसाचं वातावरण एप्रिल महिन्यात कसं राहील. आत्ताच मी माहिती दिली आहे त्याप्रमाणे जोपर्यंत प्रशांत महासागराचे पाण्याचे तापमान थंड आहे आणि हिंदी महासागराचे अधिक आहे तोपर्यंत एप्रिल महिन्यातही हवेचे दाब कमी होताच पावसाची शक्यता निर्माण होईल. आता हे सगळं तापमानाशी संबंधित आहे. जसं भूपृष्ठावरील तापमान हेही महत्त्वाचं आहे तसंच समुद्राच्या पाण्याचं तापमानही महत्त्वाचं आहे आणि त्याचा संबंध बाष्पीभवनाशी असतो. त्यामुळं जितक्या वेगात बाष्पीभवन वाढेल किंवा बाष्पीभवन होईल तितक्या वेगात ढग निर्मिती होणं शक्य आहे आणि पावसाची शक्यता राहणार आहे. आता मंगल लहाने विचारतात की यवतमाळ जिल्ह्यात सरासरी कमाल तापमान किती राहील. यवतमाळ जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत तरी साधारणपणे 38 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील आणि त्यापुढं काही एप्रिल अखेरपर्यंत वाढ होऊन 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाऊ शकतं. श्री भिकाजी दंडाळे व संदीप सपकर विचारतात की एप्रिल महिन्यात गारपीट होईल का. मी आत्ताच कल्पना दिली की ज्या ढगांची उंची अधिक आहे, जिथं हवेचे दाब कमी आहेत तिथं ढगांचं तापमान देखील उणे 65 अंश सेल्सिअसपर्यंत असेल तिथं गारपिटीची शक्यता निर्माण होते आणि गारांचा पाऊस होतो. हे नैसर्गिक आहे. हवामान बदल मोठ्या वेगाने होत आहेत
हे आपल्याला आता गेल्या 8-10 दिवसात आपल्याला दिसून आलं आहे. म्हणजे उन्हाळी हंगामातही त्याचा हवामान बदलाचा प्रभाव आपल्याला जाणवू लागलेला आहे. आता ही सर्व माहिती आपल्याला एवढ्यासाठी देत आहे की आपल्याला त्याचं अवलोकन व्हावं, गारपीट का होते, पाऊस का होतो आहे, याची माहिती आपल्याला समजावी. सुनील मुसळे विचारतात की चंद्रपूर जिल्ह्यात हवामान कसं राहील. चंद्रपूर जिल्ह्यातही या 4 दिवसात पावसाची शक्यता आहे. आता भिकाजी दंडाळेंनी जो प्रश्न विचारला आहे त्या आणि संदीप सापकरनी, त्याबद्दल पुन्हा मला एकदा सांगायचं आहे की यापुढेही गारपिटीची शक्यता आपल्याला जाणवणार आहे आणि त्याच्या दृष्टीनं आपण तयारी ठेवावी आणि शक्यतो माल आपला सुरक्षित कसा राहील याकडे लक्ष द्यावं. अहिल्यानगर जिल्ह्यात पाऊस पडेल का अशी विचारणा भरत चव्हाण यांनी केली आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्यातही पाऊस होईल, कारण आता मी सविस्तर सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यातही पावसाची शक्यता ह्या 4 दिवसात आहे. म्हणजे जिथं हवेचे दाब कमी होतील तिथं ढग जमा होतील आणि तिथं पाऊस होईल. आणि जर उत्तरेकडनं येणारे वारे जर असतील आणि थंड वारे असतील तर आणि ते जर का उणे 65°C तापमान त्या ढगांचं असेल तर मात्र काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील निर्माण होते. आता शेतकऱ्यांचे काही अभिप्राय मी आपल्याला सांगतो. त्यातले श्री विश्वासराव सरनाईक कळवतात की ते माझे अंदाज TV नव्हता तेव्हा वेळेपासून रेडिओवर ऐकत होते आणि त्यांना अचूक अंदाज, त्यांचा अनुभव आहे की माझे अंदाज अचूक असतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप झालेला आहे आजपर्यंत. साबळे सर एक भगवंताचा अवतार असं मला त्यांनी म्हटलं आहे आणि त्याबद्दलही मला सांगायचं आहे की भगवंताचं काम जे आहे, जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान मला माझ्याच क्षेत्रातील, शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांना मी वाटलं तर आणि त्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना झाला तर खऱ्या अर्थानं या जीवनाचं सार्थक होईल अशा दृष्टीनंच मी हे काम करत आहे. आता योगीराज मस्के कळवतात की माझे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी आवश्यक नियोजनासाठी आहे. हे खरं आहे की नियोजन करण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना हे मार्गदर्शन गरजेचं आहे आणि मी अशा प्रकारची भारतामध्ये 127 केंद्र स्थापन केली. महाराष्ट्रात त्यातली 9 केंद्र आहेत वेगवेगळ्या हवामान विभागामध्ये. तेही काम करत आहेत. ते SMS द्वारे शेतकऱ्यांना मेसेज देतात. पण नंतर मीच हे सुरुवात केली. भारतातही सुरुवात झाली, महाराष्ट्रात सुरुवात झाली. मग ते काम मी पुढं एकट्यानं चालू केलं, कारण मी पायलट प्रोजेक्ट म्हणून पुण्याला केला होता आणि त्याच्यावरून हा विस्तार बाकीच्या राज्यांमध्ये केला, आपल्या राज्यातही केला. मग हे काम पुढं चालू ठेवावं असं मला काही शेतकरी बंधूंनी कळवलं आणि म्हणून मी हे काम पुढं चालू ठेवलेलं आहे. श्री उमेश कदम यांनी मला सुखी व निरोगी आयुष्य लाभो असं म्हटलं आहे. श्री लक्ष्मण नागरे यांनी मला शुभेच्छा दिल्या, रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. प्रवीण पाटील कळवतात की माझी साथ आहे त्यामुळे शेती कामात मदत होत आहे. हे खरं आहे की कुठंतरी शेतकऱ्यांना माहिती देण्याची क्रिया ही नेहमीच त्यांना मदत केल्यासारखीच क्रिया आहे. आता श्री उमेश कदम, श्री पिटू खुपसे, श्री द्वारकादास भुतळा, श्री बाळासाहेब लांडे, श्री बाळासाहेब खर्डे, प्रभाकर शिंदे, त्याचप्रमाणे बाळ चव्हाण, त्यानंतर क्षीरसागर इंगळे, याशिवाय गायक डांगे, श्री यशवंत सोनजे, या सर्वांनी मला या कार्याबद्दल धन्यवाद दिलेत, माझे आभार मानले. मी त्या सर्वांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा आपल्याला दर रविवारी मी ॲग्रोवनचा अंक देखील पुढच्या 4 दिवसासाठी माहितीसाठी पाठवत असतो, त्याचाही आपण उपयोग करा. एकूणच आपल्या शेती व्यवसायाला हवामान बदल हा एक मोठा प्रश्न निर्माण होणारा भविष्यकाळातला, आत्ताच्या सध्याच्या वर्तमान काळातला देखील प्रश्न आहे. त्याबद्दल जागरूक राहा. सत्य माहिती जिथं मिळते तिथंच आपण ती माहिती जाणून घ्या. आपण जी माहिती देतो ती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीची सगळा अभ्यास करून देतो. त्यासाठी मी पूर्ण मंगळवार हा दिवस पूर्ण माझा त्यासाठी वापरतो. बुधवारी सकाळी देखील बराच सकाळ वापरतो आणि मगच आपल्याला हा हवामान अंदाज अधिकृतपणे मी देतो. यातला एकच भाग असा आहे की शेतकरी सुखी राहावा, संपन्न व्हावा,
आणि हा माझा उद्देश आहे आणि त्या उद्देशाला आपण पण चांगला प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल मी आपले पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.